मित्रांनो मंदिर बघा किती भारी आहे तिकडे पटकन. आणि समोर बघा दर्शन चालू आहे आणि तो लाईव्ह दाखवतोय. समोर तुम्हाला जी माणसं दिसतात ती दर्शनासाठी लाईन मध्ये राहिलेत आणि ती लाईन इथनं चालू होती ती तुम्हाला जिथून स्टार्टिंगची व्हिडिओ दाखवली तिकीटपर्यंत म्हणजे मला वाटतं 7-8 किलोमीटर लांब ही रांग असेल आणि मला वाटतं हे ह्यांना उद्या दुपारी किंवा सकाळपर्यंत दर्शन भेटून जाईल. गर्दी बघा तिकडपर्यंत गर्दी आहे, जिथं नजर जाईल तिकडं नुसती माणसं. हॅलो गाईज, आता आम्ही निघालोय मुखदर्शन घ्यायला. आधी चंद्रभागेत जाणार. आधी कुठं आता नाही सकाळी चंद्रभागेत जाणार. आता निघालोय मुखदर्शन घ्यायला. समोर गर्दी बघा तुफान अशी गर्दी आहे. आता सगळे भक्त जे म्हणजे आपले वारकरी आहेत ते पंढरपुरात दाखवायला सुरुवात झाली आहे. उद्या तर एवढी तुफान गर्दी असेल ना तिथं चालायला पण आपलं रस्ता नसेल, चालायला मुश्किल होईल एवढी गर्दी असेल. तर आता आम्ही गर्दी कमी आहे तोपर्यंत मुखदर्शन घेतो म्हणजे कसं सकाळी काही प्रॉब्लेम नाही होणार, त्रास नाही होणार जास्त. तर बघू ब्लॉग पुढे कंटिन्यू करा, अजून काय काय बघायला भेटतं. आमचे ब्लॉग कंटिन्यू करा. जैन जैन भारत. जैन 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 भारत. यायला पांचट आणि गाय जिथं समोर चंद्रभागा आणि या साईडला मुखदर्शनाला जायला रस्ता आहे. म्हणजे इथून चालू होतो वगैरे ते सगळे वारकरी गोळा आहे, भजन वगैरे चालू आहे. लाईन बघा ही दर्शनाची लाईन आहे. ही आता मला वाटतं सकाळी 6 वाजता पोहोचतील. दर्शन 6 वाजता भेटेल ना. आणि शेटला इच्छा आहे की आतमध्ये जायची. बघू आता कसं काय होतं तर. ही एवढी लाईन आहे. बघू आपण मुखदर्शन घेतणार आहोत. आता त्याची लाईन केवढी आहे ती बघायला लागेल. तुफान अशी गर्दी आहे आणि तो ब्रिज असा तिकडे वरती गेला त्या साईडला. बघू जसं होईल तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. त्यांचं काय असं भजन किंवा काहीतरी चालू आहे, मला एक्झॅक्टली माहिती नाही ना, कारण आता आम्ही धावतो आहोत कारण आम्हाला लय पुढं जायचं आहे म्हणून. ओके चला. तुम्हाला ही मागं जी लाईन दिसते तुम्हाला मी मागे पण दाखवली असेल रांग दर्शनाची, ती अजून कुठपर्यंत आहे बघा, अगदी एंडपर्यंत आहे. आणि भरपूर अशी वारकरी संप्रदायाची लोक जेवढे आहेत ती सगळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झालेत आपल्या पंढरपुरामध्ये. आणि गर्दी आज कमी आहे माझ्या मते, पण उद्या तुफान गर्दी असेल. म्हणजे हा रस्ता तुम्हाला अख्खा पॅक दिसणार एवढी गर्दी असेल. समोर तुम्हाला जी माणसं दिसतात ती दर्शनासाठी लाईनमध्ये राहिलेत आणि ती लाईन इथनं चालू होती ती तुम्हाला जिथून स्टार्टिंगची व्हिडिओ दाखवली तिकीटपर्यंत. म्हणजे मला वाटतं 7-8 किलोमीटर लांब ही रांग असेल आणि मला वाटतं हे ह्यांना उद्या दुपारी किंवा सकाळपर्यंत दर्शन भेटून जाईल. असं काय पण मुखदर्शन घ्यायचं असेल तर लगेच होतं आणि जर प्रॉपर दर्शन तुम्हाला घ्यायचं असलं तर मग आज लाईन लावली तर उद्या दुपारी किंवा सकाळपर्यंत दर्शन भेटतं. असा विषय आहे. हा जाणार होता पण दमला जाता जाता. मी आधी सांगतो जय रे विठ्ठल. लांबूनच पाप भरपूर आहेत म्हणा. आता याला चंद्रभागेत नेतो आणि चोळून आणतो, पाप दूर करतोय. आता मी मंदिरात दाखल झालो आणि ही मुखदर्शन रांग आहे समोर दिसते ते बघा. इथं पण आम्हाला 2-4 तास तरी जातील भावा. कमी आहे काय आता? कमी वाटते तुला? इथं बदला म्हणून कमी आहे ती बघ हवा. येतो बस सुरुवात आहे, येतो बस सुरुवात आहे मेरी जान. ती बघ तिकडनं चालू आहे, ती बघ समोर दिसते का पुला धावताना. 5 तास कुठे नाही गेले, सकाळ होते भावा. आणि चालून आताच पाय गळ्यात आले. थांब ना नको चालून, त्याला लय उत्सुकता आहे. माझ्या अक्षरशः पाय गळ्यात हळूहळू कसं दर्शन घ्यायचं. ओके चला. आता आम्ही दर्शनच्या रांगेत उभं राहतो तोपर्यंत ब्लॉग पण पुढे कंटिन्यू करा. दर्शनाची रांग आहे काय. आम्ही लाईनीत दाखल झालो.
तिकडनं लाईन चालू होते आणि आता असे पायरीनं असं इकडनं गोल 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 पुढे जायचं बघू. हां अजून 2 तास तरी जातील, 2-3 तास मॅक्सिमम लाईनमध्ये जातीलच संपला वाटतो. कारण वेळ तर लागणार भरपूर. आमच्यासारखे भरपूर असे वारकरी संप्रदायाचे लोक विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आणि तो घेत. मला दिसेल समोर जसं जसं लाईन तसं जसं गर्दी वाढत जाईल तुम्हाला दाखवतो. आता आम्ही लाईनमध्ये आहोत आणि धापा लागतात मला धावून 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 धावून. चला मित्रांनो, मंदिर बघा किती भारी आहे तिकडे आणि समोर बघा दर्शन चालू आहे आणि तो लाईव्ह दाखवत आहे आणि आम्ही आता लाईनमध्ये बघू. हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. तोच ब्लॉग आहे, फक्त हा दिवस दुसरा आहे. आणि आत्ता आम्ही चाललो आहे चंद्रभागेत आंघोळ करायला. हे चालले आहेत तिघं, मी आंघोळ केले आणि या तिघांची आंघोळ झाली. तुम्ही बघू शकता की सगळीकडं खूप सारे असे वारकरी चंद्रभागेत आंघोळ करायला आलेत आणि भरपूर असे आहेत, भरपूर जण आलेत. सकाळी तर एवढी गर्दी होती, याच्यापेक्षा तुप्पान. आता जरा कमीच गर्दी आहे. चालतंय. तर आता या पापी माणसाला मी चंद्रभागेत आंघोळ घालतो, कारण मी पापी नाही होता त्यामुळे मी आंघोळ करून आलो. मी थोडंसं शिंपडन म्हणून, मी आजारी आहे थोडा, म्हणून मी तर आंघोळ नाही करत. तिघ जण करतात. तर चाललोय आता. समोर जाऊन पण खूप गर्दी आहे. गर्दी बघा, जिथं दिसल तिथं माणसं, जिथं दिसल तिथं माणसं. चंद्रभागा त्या साईडला आहे तिकडं. बघ चाललोय पुढं, तुम्हाला दाखवतो पुढं काय बोलते तुम्ही बघाच. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला, आंघोळ वगैरे झाले, बघू शकता. बिल्डर चापटी वाजल रे, चापटी वाजल काय भारी का. याची शूटिंग घेणार होतो आंघोळी करताना, बोललो राहू दे पाहिल्यापर्यंत रडायचं. मस्त असतं असतं असतं. भाऊने या जन्माचे अर्धे पाप धुतलं नाहीत अजून, परत पाप आहेत कर. ना. तुझं पाप कधी धुतलं जाणार नाही. मी पापी माणूस आहे, मान्य करतो. मी असं नाही, मी आहे. एवढं पंढरपूर हा माझ्या वारसा आहे. काय पंढरपूर हा जसं आतमध्ये घुसला तिथलं पाणी दूषित झालं. दूषित भाऊ तुम्हाला व्हिडिओ दाखवणार होते, पण जाऊ दे. अजून 2 जण आले असते तर त्यांना ती हे बोलवाय झाली असती, शुद्धीकरण करणारी गाडी. ती 2 जण मुंबईला आहेत, पण जाऊ दे, येतील पुढच्या वर्षी, त्यांना घेऊन येतो. आता आंघोळ वगैरे झाले, आता परत निघालो बॅक टू पॅव्हिलियन. रूमवर जाऊन नाश्ता वगैरे करून रिटर्न टू होम. आता आम्ही चाललोय पुंडलिक महाराजांच्या मंदिराच्या इथं. तिघंच आम्ही, राहुल, साहिल आणि मी तिघंच चाललोय. जरा एक्सप्लोअर करू म्हटलं कसं काय विषय तो. आज भरपूर अशी गर्दी बघायला भेटते आपल्याला. समोर तुम्ही बघू शकता. आला दिंडी आहे, तुम्हाला दिंडी दाखवतो. वारकरी सगळे आले, त्यांचं एक शूट घेऊन दाखवतो. काहीच गर्दी बघा, तिकडपर्यंत गर्दी आहे. जिथं नजर जाईल तिकडं नुसती माणसं आहेत, भाविक आहेत जे इथं रखुमाईच्या दर्शनाला पंढरपुरात दाखल झाले. सगळं खूप अशी गर्दी आहे आणि ही फक्त सुरुवात आहे, अजून ही गर्दी काहीच नाही. अजून खूप अशी माणसं दाखल होणार आहेत, अजून खूप गर्दी वाढणार आहे. खूप असे भाविक पंढरपुरात दाखल होणार आहेत. आणि समोर दिसते ती चंद्रभागा नदी. आता आम्ही अजून गर्दी वाढण्याच्या अगोदर इथून बाहेर पडतो, नाही तर आम्ही इथं चढतो. आता आम्ही निघालो बॅक टू होम. आत्ता दर्शन वगैरे झालं, चंद्रभागेत आंघोळ वगैरे केली आणि आत्ता निघालो परत घरी जायला. तर याचा उपवास आहे आणि उपवासाला याने शंकरपाळ्या खाल्ला नाही. स्वतःला सांत्वन देतोय की असं उपवास धरलं नाही ना. महत्व मला बोलत होता काही झालं तरी मी आयुष्यात उपवास धरणार नाही.
मला गरज नाही काहीतरी लागणार आता उडवायचं, काही नाही उडवायचं. देवाच्या पायाशी काही- जायला लागतं तसं इथं दुसरा विषय. पण युट्यूबर आहे असू दे असं काय असू दे मला माणूस बोलला होता हा. आई शपथ हा. तर मला आठवतो मी तुम्हाला सांगतो हा. आता खरा वाटतो का नाही तू बालूवंटी आज माझ्या सोबतीला हो. मला माहिती आहे. आहे आहे माझं बालूवंटी आहे. हा. माझा भाव माझ्या साईडने संपला तुम्ही विषय. नेक्स्ट टाइम याल तेव्हा तुम्ही 2 रात्री 2-1 वाजता यायचा त्याशिवाय यायचंच नाही फोन करा हा. मी आहे त्याचं काय नाही मला फोन करा मी आहे ना मला करू नका आता सांगतो याची लायकी नाही मला फोन करा तर तुम्हाला आता पण आम्ही- तर आम्ही निघालो घरी बघू आता पुढे काय ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा काही ना काहीतरी कंटेंट भेटायलाच तो अपलोड करून जाऊ आपण चला हॅलो आईज आता आम्ही वाटा अर्ध्या जाऊ कुठाव काय माहिती नाही सातारच्या पुढाव आणि एका ठिकाणी थांबलो जरा चहा वगैरे ब्रेक समोरचं सीन दाखवतो तुम्ही इकडं पावसाचं वातावरण आहे असं वाटतं पाऊस येईल इकडे पडेल तर पुढं पडतो इथं तर नाही माहिती नाही आता डायरेक्ट घरी गेल्यावर ब्लॉग चालू एंडच करतो किंवा मध्ये काय शूट करता आलं तर करत आता वैताग आला ट्रॅव्हल करून कधी घरी जातो असं आलं 10-10:30 मोस्टली घरी जातो आम्ही हॅलो गाईज आत्ताच घरी पोहोचलो आणि थोडा आराम केला आहे म्हणजे आत्ता जस्ट बसलो आहे 5-10 मिनटं झाली असतील तर हा ब्लॉग इथपर्यंतच होता जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू परत एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर